हिंदू नववर्ष महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी आपण संध्याकाळी शोभायात्रा काढतो. 17 वर्ष पूर्ण झाले. आता यंदाचं 18वं वर्ष आहे. 18 वर्ष झाले. 18 वर्षाचं जे आहे सलग सातत्याने चालू आहे. फक्त कोरोनाच्या काळामध्ये सोडलं तर आतापर्यंत हे सातत्याने चालू आहे. यंदाच्या वर्षी 22 पासून 22 ते शिवस्मारक अशा पद्धतीने ही शोभायात्रा असणार आहे. या शोभायात्रेमध्ये पारंपरिक वाद्य, पारंपरिक खेळ आणि पारंपरिक गीत अशा पद्धतीने या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. या शोभायात्रेमध्ये सोलापुरातील मानाचा गणपती आजोबा गणपती यांचा 100 जणांचा ढोल पथक असेल. महिला लेझिम पथक, विशेष करून यावेळेस महिला लेझिम पथक या शोभायात्रेमध्ये असेल. महेश्वरी समाजाचा एक लेझिम पथक याच्यामध्ये राहणार आहे. या शोभायात्रेमध्ये पारंपरिक खेळ, युद्धकला अशा विवेक मिस्किन नावाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची टीम या शोभायात्रेत राहणार आहे. भरतनाट्यमची टीम या शोभायात्रेत राहणार आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीने या शोभायात्रेमध्ये महापुरुषांच्या देखाव्यासहित याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. यंदाच्या वर्षी विशेष म्हणजे आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, आर्टिफिशियल हत्ती, त्या हत्तीच्या वर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती अशा पद्धतीने या शोभायात्रेमध्ये विशेष सहभाग असणार आहे. शोभायात्रा ही बरोबर 5 वाजता निघून साधारणपणे 9:30-10 वाजता शिवस्मारकमध्ये समारोप होईल. या शोभायात्रेमध्ये सोलापुरातील सर्व समाज बांधवांनी, नागरिकांनी, तरुण मंडळांनी आपापल्या मंडळांना आणि सहकार्याने घेऊन या शोभायात्रेत सहभागी व्हावं असं नम्र आवाहन या ठिकाणी करतोय. दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.